पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ। तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या। देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे। तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या। काय त्या उरले वेगळे अनिक, वैकुंठ नायक जयाकंठी। तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा। तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ। तुकोबाराय कुणाच्या देहाला पवित्र म्हणतात आणि कुणाची वाणी पुण्यवंत म्हणतात? तर ज्याच्या मुखात सर्व काळ अच्युत भगवंताचं अर्थात भगवान श्रीकृष्णाचं नाम आहे, त्याच्या देहाला तुकोबाराय पवित्र म्हणतात आणि त्याची वाणी पुण्यवंत म्हणतात। अर्थात ज्याच्या मुखात सर्व काळ अच्युत भगवंताचं नाम आहे तो संत असतो। आणि म्हणून इथं सहजच सिद्ध होतं की संतांची वाणी पुण्यवंत असते आणि संतांचा देह पवित्र असतो। का बरं? संतांचाच देह पवित्र का असतो? तुकोबाराय तर एका अभंगातून म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे, नाही अपवित्र शरीरा ऐसे। तुकोबाराने खडसावून सांगितले की या जगात, या विश्वात सगळ्यात अपवित्र काय असेल तर मनुष्याचा देह, नाही अपवित्र देहा ऐसे। या मनुष्य देहासारखं अपवित्र दुसरं काहीच नाही। अर्थात मनुष्य देह या जगात विश्वात सर्वात अपवित्र आहे। आणि अशा अपवित्र मनुष्य देहाला तुकोबाराय पवित्र म्हणतात का बरं? प्रथमतः हे समजून घ्या की मनुष्याचा देह अपवित्र का आहे। मनुष्याचं शरीर मलमूत्र, हाडं, रक्तमांस, त्वचा वगैरे वगैरे या सर्व गोष्टींनी बनलेले नाना प्रकारची इंद्रिय आहेत। तर मनुष्याचं शरीर अपवित्र आहे तर ते शरीरात असलेल्या मलमूत्रामुळे किंवा रक्तमांसामुळे नाही। तर मनुष्याचं शरीर अपवित्र आहे ते मनुष्याच्या शरीरात असलेल्या अहंकारामुळे।
मनुष्याचं शरीर अपवित्र आहे ते मनुष्याच्या शरीरात असलेल्या अहंकारामुळे. हा मुद्दा समजून घ्या. शरीरात नाना प्रकारची घाण आहे, मल आहे, मूत्र आहे, विष्ट आहे, सगळी घाण आहे शरीरात. हो, घाणेरडं शरीर आहे. शरीर दुर्गंधीची थार. अशी दुर्गंधीची जी थार आहे त्यामुळे शरीर अपवित्र नाही आहे. शरीराला 9 छिद्र आहेत आणि प्रत्येक छिद्रातून एक नाली वाहते. नाकात शेंबुडे, तोंडात थुकाय, कानात वॅक्स आहे, डोळ्यात चिपडे आहेत, गुदद्वारात मैला आहे किंवा शी आहे, मूत्रद्वारात सू आहे, लघवी आहे. हे सगळे 9 छिद्र 9 द्वार भरभरून वाहत आहेत आणि आमच्यासारखं पठ्ठई हे 9 छिद्र सातत्यानं साफ करत असतो. शरीर दुर्गंधीची थार. हो, इतकं घाणेरडं शरीर की ज्यातून सातत्यानं 9 नाल्या या 9 छिद्रातून वाहत आहेत. तर या दुर्गंधीमुळं, या नाल्यामुळं, या घाणीमुळं शरीर अपवित्र नाही आहे. मग शरीर अपवित्र आहे ते कशामुळं? तर शरीरात असलेल्या अहंकारामुळं. शरीरात असलेल्या अहंकारामुळं. म्हणून मी बोलून गेलो की शरीरात असलेलं मलमूत्र, रक्तमांस यामुळं शरीर अपवित्र नाही आहे. तर शरीर अपवित्र आहे ते शरीरात असलेल्या अहंकारामुळं. कारण अहंकार हा सर्व विकारांचा आजोबा आहे. या शरीरात जेवढे काही विकार आहेत, या शरीरात जेवढे काही विकार आहेत ते सर्वच्या सर्व अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो. ज्ञानोबा याची साक्ष देत आहेत. ज्ञानोबा लिहित आहेत, अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार तनुसी वालभ पडिले. आमचं शरीर हे अहंकाराची बायको आहे आणि अहंकार हा आमचा नवरा आहे. आणि हे अहंकार रूपी नवरा आणि शरीर रूपी बायको या दोघांपासून एक इच्छा नावाची मुलगी जन्माला येते. ते इच्छा कुमारिका झाली, ते तारुण्याच्या भरा आली. मग द्वेषेशी मांडली वराडिक. तर या दोघास्तव जन्माला ते द्वंद्व मोह झाला, तो अजयाने वाढविला अहंकारे. तो अजयाने वाढविला अहंकारे. आमचं शरीर ही बायको आहे आणि अहंकार हा आमचा नवरा आहे. आणि या 2 नवरा बायकोपासून एक इच्छा नावाची मुलगी जन्माला आली. या इच्छेचं द्वेषासोबत लग्न झालं आणि इच्छा आणि द्वेष या 2 नवरा बायकोपासून द्वंद्व आणि मोह नावाचे 2 मुलं जन्माला आली. आणि या 2 मुलाचं पालन पोषण आजोबा अहंकारानं केलं. तो अजयाने वाढविला अहंकारे. अर्थात या शरीरात जेवढे काही विकार आहेत, द्वंद्व, मोह, इच्छा, आशा, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, नाना प्रकारच्या वासना, हे सगळेच्या सगळे विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो. आणि म्हणून शरीरात अर्थात अंतःकरणात दडलेल्या अहंकारामुळं आणि अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या नाना प्रकारच्या विकारामुळं हे शरीर अपवित्र आहे, ना की शरीरात असलेल्या मलमूत्रामुळं किंवा रक्तमांसामुळं. शरीरात असलेल्या
मलमूत्रामुळे किंवा रक्तमांसामुळे शरीर अपवित्र नाही आहे, तर शरीर अपवित्र आहे ते शरीरात असलेल्या अहंकारामुळं आणि नाना प्रकारच्या विकारामुळं. कारण प्रत्येक विकाराला हा अहंकार जन्म देतो. हा विकाराचा आजोबाच आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की तेथ आडवावया आले दोष वैरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. साधक देव बनायला लागला की हा अहंकार रूपी म्हातारा आडवा येतो, तुमच्या शरीरात नाना प्रकारचे विकार निर्माण करतो आणि देवप्राप्तीला आडवा येतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की पहिला प्रहार या अहंकारावर करा. तेथ आडवावया आले दोष वैरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. साधक देव बनवू लागला की अहंकार रूपी म्हातारा आडवा येतो, तुम्हाला देव बनवू देत नाही. मी म्हातारा का म्हणतो तर अहंकार आजोबा आहे, इच्छेचा बाप आहे आणि इच्छेच्या पोटी सगळे विकार आहेत पुढे, द्वंद्व वगैरे वगैरे सगळे. म्हणून हा अहंकार आजोबा आहे. तो अजय आणि वाढवीला अहंकार आहे. तात्पर्य या जगाचं मूळ, या जगाची उत्पत्तीचा अहंकार आहे. या जगताला, या विश्वाला, या जगदंबाराला जन्मच कुणी दिलाय तर अहंकाराने. अहंकार या विश्वाचं मूळ आहे. अहंकार तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घालतो आणि मारतो. का तर वासना विकार तुमच्या अंतःकरणात जर शिल्लक असतील, या अहंकारामुळेच वासना विकार पैदा होतात. आणि या शिल्लक असतील मरताना तर त्या वासना विकार तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घालतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहायका. या अहंकाराच्या पोटी विकार वासना जे निर्माण होत आहेत, त्यातून नाना प्रकारचे तुम्ही बरे वाईट कर्म करता, त्यातून पुण्याची पापाची निर्मिती होते आणि पाप पुण्य भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहायका. म्हणून या विश्वाला, या जन्म मरणाला, या संसार बंधनाला मूळ काय आहे तर तो अहंकार आहे. का तर अहंकार आणि अहंकाराच्या पोटी नाना प्रकारचे विकार जन्म घेतात, वासना जन्म घेतात आणि त्या तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की ते आडवावया आले दोष वैरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. अहंकार पहिला शत्रू, त्याच्यावर प्रहार करा, याला मारा म्हणले. आणि मग संत अहंकार मारतात आणि ज्याचा अहंकार मेलाय तात्काळ त्याचा देह पवित्र होतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला रे गेला की तुम्ही देव होता आणि तुमचा देहही पवित्र होतो. आणि म्हणून आमचा देह अपवित्र आहे. नाही अपवित्र देह ऐसे, तुकोबार आहे, नाही अपवित्र देह ऐसे. देहासारखं अपवित्र जगात काहीच नाही. सगळ्यात अपवित्र काय तर मानव देह आहे. परंतु असाही मानव देव की जो सर्वात अपवित्र आहे तो पवित्र होतो. कशानं? तो जो वदे अच्युत सर्व काळ. जो वदे अच्युत सर्व काळ. ज्याच्या तोंडात सातत्यानं अच्युत भगवंताचं अर्थात भगवान श्रीकृष्णाचं, पांडुरंग परमात्म्याचं नाम आहे, अर्थात सातत्यानं अच्युत भगवंताचं नाम घेतलं तर तुमचा देह पवित्र होतो. तुमचा देह पवित्र होतो. हा देह अपवित्र आहे पण हा पवित्र होतो. कशानं? तर अच्युत भगवंताचं सर्व काळ नामचिंतन केल्यानं. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत आणि महाराज बोलतायत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अर्थात अच्युत म्हणजे भगवान कृष्ण. अच्युत हे भगवंताचं नाम आहे. विष्णू सहस्रनामात जी देवाची 1000 नावं आलीत त्यात अच्युत एक भगवान विष्णूचं नाव आहे. आणि अच्युत म्हणजे भगवान विष्णू, भगवान कृष्ण, भगवान पांडुरंग, भगवान विठ्ठल, ही पांडुरंगाचीच नाव आहे सारी. अच्युत म्हणजे कृष्ण.
तो जो मनुष्य सर्व काळ भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा जाप करतो, अर्थात अच्युत भगवंताचा नामजप करतो, त्याचा देह पवित्र असतो आणि त्याची वाणी पुण्यवंत असते आणि तो संत असतो. कारण ज्याचा अहंकार गेलाय तो संत असतो. अहंकार गेला तरच देह पवित्र होतो, आणि ज्याचा अहंकार गेलाय तो संत असतो. आणि म्हणून ज्याचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत आहे तो संत असतो. किंवा फक्त संतांचीच वाणी पुण्यवंत असते आणि देह पवित्र असतो, वाईस वर्षा कसंही घ्या. अर्थात ज्यांचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत आहे ते संत असतात. संतांचा देह पवित्र असतो. का? तर संत सर्व काळ अच्युत भगवंताचं नामचिंतन करतात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. सातत्यानं राम नामाचं चिंतन केलं तर काम क्रोध जळून जातात आणि अहंकार देशोधडीला पळून जातो. आणि ज्याचा अहंकार देशोधडीला पळून गेलाय त्याचा देह पवित्र होतो, त्याची वाणी पुण्यवंत होते, तो मुक्त होतो, तो मुक्तीवर भजनयुक्त होतो आणि तोच संत असतो. आणि म्हणून संतांचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत आहे. कारण अहंकार गेला की देह पवित्र, आणि ज्याचा अहंकार गेलाय तो मुक्त असतो, तो देव असतो, तो संत असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हाच मोक्ष आहे, हेच देवपण आहे आणि हीच शरीराची पवित्रता आहे. या तिन्ही महासंतानं मोक्षाची जी व्याख्या केली आहे ती एकसारखीच आहे. तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि नाथ महाराज हे तिन्ही महासंत मोक्षाची एकच व्याख्या करतात. तुकोबाराय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. काय असतो मोक्ष? अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. तुकोबाराय हेच बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज हेच बोलतायत देह अहंतेचे दृढपण त्याची बद्धतेचे लक्षण, देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. निरसन म्हणजे जाणे, देह अहंता जाणे हीच मुक्ती आहे. नाथ महाराज ज्ञानोबा हेच सांगतात तैसे मनपन मुद्दल जाये मग अहमभावाधिक की आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. ओवी नीट आहे का? तैसे मनपन मुद्दल जाये मग अहमभावाधिक की आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. किती गुढ दडलं या ओळीत बघा. अनेक गोष्टी सांगितल्या एका ओळीतून. काय म्हणतात ज्ञानोबा? तैसे मनपन मुद्दल जाये मग अहमभावाधिक की आहे. ज्याचं मनच मुद्दल गेलंय किंवा मेलंय मग अहंकार कसा शिल्लक राहील? कारण अहंकार मनात वास करतो. मग मन मेलं की मनात वास करणारा अहंकार आपाप मरतो आणि हाच मोक्ष असतो. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. पहिली गोष्ट या ओवीत तैसे मनपन मुद्दल जाये मग अहमभावाधिक की आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. जसं गरोदरबाई मेली की तिच्या पोटात असलेला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही आहे. तसं मन मेलं की मनाच्या आत लपलेला अहंकार आहे आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही आहे. आणि या मनासहित अहंकार मरणे हाच मोक्ष आहे. आणि पुढं काय होतंय मग? शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. ज्याचा मनपणा अर्थात ज्याचा अहंकारासहित मनपणा नाहीसा झालाय, अहंकारासहित मनपणा नाहीसा झालाय त्याचं शरीर ब्रह्मस्वरूप होतं. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. त्याचं शरीर ब्रह्मस्वरूप होतं, ब्रह्मीभूत होतं. आणि असं ब्रह्मीभूत झालेलं शरीर, ब्रह्मस्वरूप झालेलं शरीर पवित्र असतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पुन्हा एकदा ऐका. तैसे मनपन मुद्दल जाये मग अहमभावाधिक की आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. हे वाक्य ऐका. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अहंकार असेल ज्याचं मन मेलंय
हीच मुक्ती आहे. आणि ज्याचं अहंकारासहित मन मेलंय त्याचं शरीर ब्रह्मस्वरूप होतं, ब्रह्मीभूत होतं. आणि जे शरीरच ब्रह्मस्वरूप झाले, चैतन्य स्वरूप झाले, ब्रह्मीभूत झाले, ते शरीर पवित्र असतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. ज्या शरीराला अहंकार सोडून गेलाय ते शरीर ब्रह्मस्वरूप बनतं, ब्रह्मीभूत बनतं, आणि तेच शरीर पवित्र असतं. आणि असं शरीर संतांचं असतं. आणि म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. अर्थात संतांच्या शरीराला अहंकार सोडून गेलाय आणि म्हणून संतांचं शरीर ब्रह्मीभूत आहे आणि म्हणून ते पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि संतांचा अहंकार गेलाय तर का गेलाय? त्यांच्या मुखामध्ये सर्व काळ अच्युत भगवंताचं नाम आहे. अर्थात अच्युत भगवंताच्या नित्य नामानं संताचा अहंकार आणि मन मरतं. ज्याचा मन आणि अहंकार मेलाय तो मुक्त असतो. ज्याचा अहंकार मेलाय त्याचं शरीर ब्रह्मीभूत होतं आणि पवित्र होतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून शरीराची पवित्रता आणि अपवित्रता ही पूर्णतः अहंकारावर अवलंबून आहे, ना की शरीरात असलेल्या मलमूत्रावर किंवा रक्तमांसावर. शरीर किती घाणेरडे असू द्या, शरीर दुर्गंधीची थार, अतिशय गचाळे घाणेरडे नरकुंडे शरीर, याचा वास सुटतो. प्रत्येक नालीतून वास आहे. नाली वाहते शरीरात, 9 छिद्र आहेत, 9 छिद्रातून नाली वाहते आणि प्रत्येक नालीला वास आहे. तोंडात घाणेरडा वास आहे, नाकात वास आहे. प्रत्येक छिद्रातून नाली वाहते आणि या नालीला वास आहे. शरीर दुर्गंधीची थार. तुम्ही किती डिओ मारा, किती सेंट लावा, तुमच्या शरीराची घुरट घाण येणारच. घामाचा वास, नाकाचा वास, तोंडाचा वास, ही दुर्गंधी. शरीर दुर्गंधीची थार. पण या दुर्गंधीला अपवित्र म्हणत नाहीत संत. अपवित्र म्हणतात शरीरात असलेल्या अहंकाराला. आणि हा अहंकार गेला की शरीर पवित्र होतं. आणि तो अहंकार अच्युत भगवंताच्या, कृष्ण भगवंताच्या नामचिंतनानं जातो. आणि मग शरीराची जी पवित्रता आहे ती पूर्णतः अहंकारावर अवलंबून आहे. अहंकार शरीराला सोडून गेला की शरीर पवित्र, अहंकार शरीरात आला की शरीर अपवित्र. ज्ञानोबा बोलतात त्या कवितून, उचलली या प्राणासरीसी इंद्रिय ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार होई. उचलली या प्राणासरीसी इंद्रिय ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार होई. मनुष्य मरायला लागला की हा देहराज आत्मा जाताना आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन घेऊन जातो. मनषष्टा या इंद्रिया ते धनंजया, देहराजूने देहापासून या गेला. मग येत हा तो स्वर्गी, जेत जैसे अपंगी, ते तर तैसेची पांगी मनाधिक. ज्ञानोबा. मनषष्टा या इंद्रिया ते धनंजया, देहराजूने देहापासून या गेला. हा देहराज आत्मा जेव्हा देह सोडून निघतो पुढच्या प्रवासाला, त्यावेळेस तो जाताना गुप्त रूपाने आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन घेऊन जातो. आणि इथं किंवा स्वर्गात जिथं तुम्हाला जन्म मिळेल तसंच त्या इंद्रियाचा आणि मनाची स्थापना करतो. आणि मग मागच्या जन्मातलं मन तुम्हाला पुढच्या जन्मात लाभलंय आणि म्हणून तुमचा स्वभाव बदलत नाही. आणि म्हणून म्हणतात जित्याची खोड मेल्याने जात नाही. कारण मागचं मन घेऊन आले, आत्मा मागचं मन घेऊन आले आणि पुढच्या जन्मात स्थापित केले, तेच मन पुढच्या जन्मात आले. म्हणून माणसाचा स्वभाव बदलत नाही. बदलतो पण आज तो आपला विषय नाही. पण याला म्हणतात जित्याची खोड मेल्यानं जात नाही. अर्थात इथं मला सांगायचं असं की उचलली या प्राणासरसी इंद्रिय निगती जैसी. प्राण निघालाय, आत्मा निघाला की त्याच्यासोबत ही 6 इंद्रिय निघतात. 5 ज्ञानेंद्रिय, 6वं मन. अर्थात प्राण गेला की त्यासोबत इंद्रिय गेली. तसं तुम्ही मुखानं रामनाम घेतलं की तुमच्या मनातून अहंकार निघून गेला
आणि रामनाम थांबलं की पुन्हा मनात अहंकार आला. आत्मा गेला की सोबत ही 6 इंद्रिय जाणारच, त्याच्यासोबत गेलीच, ती संगती आहे. आत्मा गेला की 6 इंद्रिय जाणारच. तसं रामनाम थांबलं की अहंकार मनात येणार आणि रामनाम घेतलं की अहंकार जाणारच. आत्म्यासोबत आत्मा गेला, निघाला की 6 इंद्रिय गेलीच. तसं रामनाम घेतलं की अहंकार गेलाच आणि रामनाम थांबलं की अहंकार आलाच. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की उचलली या प्राणासरीसी इंद्रिय ही निगती जैसी तैसा मनोबुद्धीपासी अहंकारू ये. अर्थात तुम्ही ज्यावेळेस सातत्यानं रामनाम घेता त्यावेळेस तुमच्या मनाला अहंकार सोडून जातो आणि ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेत नाहीत त्यावेळेस पुन्हा अहंकार मनात येऊन वास करतो. आणि म्हणून तुम्ही रामनाम घेत असताना तुमच्या मनाला देहाला अहंकार सोडून गेलाय त्यावेळेस तुमचा देह पवित्र असतो आणि रामनाम थांबलं की पुन्हा मनात येऊन अहंकार वास करतो त्यावेळेस तुमचा देह अपवित्र असतो. आणि संत सदा सर्व काळ नाम घेतात आणि जो सर्व काळ नाम घेतो त्याच्या देहाला अहंकार कायमचा सोडून जातो. आणि म्हणून संतांचं शरीर कायमचं पवित्र असतंय. आणि म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ. अर्थात शरीराची पवित्रता आणि अपवित्रता ही पूर्णतः अहंकारावर अवलंबून आहे. मनुष्य रूपात असतानाही आणि संत रूपात असतानाही. मनुष्य रूपात असताना मधून मधून नाम घेतलं, अहंकार निघून गेला, तुमचं शरीर पवित्र आहे. मधून मधून नाम थांबलं, पुन्हा अहंकार अंतःकरणातून वास केला, तुमचं शरीर अपवित्र आहे. पण संताचं असं नाही. संताची वाणी सदा सर्व काळ नाम घेते भगवंताचं, मग सदा सर्व काळ अहंकार सोडून जातो आणि सदा सर्व काळ त्यांचं शरीर पवित्र असते. पवित्र ते देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. अच्युत भगवंताचं नाम नित्य असावं, सर्व काळ असावं, देह पवित्र असतो. हा पवित्र देह म्हणजे काय हो? पवित्र तो देह, पवित्र मनुष्य. मनुष्य पवित्र झालाय, देहच पवित्र झालाय म्हणजे त्याचं शरीर ब्रह्मभूत बनलंय. हे शरीर अविनाशी बनलंय. आणि म्हणून बघा, ज्ञानोबाचं शरीर पडलं नाही. ज्ञानोबाने उभीतून बोलले म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो, शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. या संतांचं शरीरच ब्रह्मस्वरूप बनलंय, ब्रह्मीभूत बनलंय, चैतन्य बनलंय. त्यांचं अंतःकरण तर चैतन्य बनलंय, चित्ताचं चैतन्य झालंय, मुक्ती तर मिळालीच आहे. पण त्यांचं शरीरही चैतन्य बनलंय, ब्रह्मीभूत बनलंय. आणि म्हणजे ब्रह्मीभूत बनलंय, जे शरीर चैतन्य बनलंय ते कधीच मरत नाही. हो, जसं आत्मा पाण्यानं भिजत नाही, तलवारीनं तुटत नाही, वाऱ्यानं सुकत नाही. लक्षामध्ये, जसं आत्मा कशानंच भिजत म्हणजे पाण्यानं भिजत नाही, उन्हानं सुकत नाही, तसं शरीरच आत्मा बनले. त्यांचं चित्त तर आत्मा बनलंयच, पण शरीर ब्रह्मभूत बनले. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. ज्ञानोबा तुकोबारासारख्या महासंताचं शरीरच चैतन्य बनले, आत्मा बनले, विश्वस्वरूप बनले. म्हणून असं शरीराचं ताडण मारण होत नाही, कारण ते शरीरात आत्मा आहे. आणि म्हणून ज्ञानोबारासारखे महासंत संजीवन समाधी घेतात, शरीर अदृष्ट करतात किंवा संजीवन समाधीमध्ये अजून शरीर आहे. अशा शरीराचं ताडण माडण होत नाही, कारण हे शरीर आत्मा बनले. शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. आणि जे शरीर आत्मा बनले ते मरत नाही, ते शरीरही जिवंत असते चिरकाल. आणि म्हणून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, शरीर पडलं नाही. ज्ञानोबाराय संजीवन समाधी, शरीर पडलं नाही. नामदेवराव, नाथ महाराज गंगेच्या डोहात, गोदावरीच्या डोहात अदृश्य झाले. या चारही महासंतांचे शरीर पडले नाही, अदृश्य झाले किंवा अजून कुठे असतील तिथे टिकून असतील किंवा अदृश्य केले, कारण ते शरीर ब्रह्मीभूत होतं, ते शरीर चैतन्य बनलं होतं, आत्मा बनलं होतं. आणि म्हणून पवित्र तो देह, ज्यांच्या शरीराला अहंकार सोडून गेलाय ते शरीर पवित्र आहे
कारण ते शरीर ब्रह्मीभूत झाले, आणि जे ब्रह्मीभूत झाले ते शरीर पडत नाही. हा संतांचा महिमा आहे. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो, शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. हे संतांचं महात्म्य आहे. चित्तानं तर त्यांचं चैतन्य झालंच, चित्त चैतन्य स्वरूप झालंच, पण शरीरही चैतन्य झालं. का तर देहाला अहंकार सोडून गेलाय, आणि असं ब्रह्मीभूत झालेलं शरीर, ज्याला अहंकार सोडून गेलाय ते शरीर पवित्र असतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. मग ही पवित्रता म्हणजे काय? तर पवित्रता म्हणजे जो अहंकार रहित आहे, जो दोष रहित आहे, जो पाप रहित आहे, ती पवित्रता. जे शरीर स्वच्छ आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, सदाचारी आहे, ती पवित्रता. आणि म्हणून पवित्रता, शरीर पवित्र आहे, अंतःकरण पवित्र आहे. शरीर पवित्र आहे, अंतःकरण पवित्र आहे. तर या पवित्र शरीराचा किंवा पवित्र अंतःकरणाचा अर्थ असा घ्यावा लागेल, पवित्र म्हणजे जो दोषरहित आहे आणि ज्याच्या दर्शनानं इतरांची दोष जातात, ते पवित्र असते. जो दोषरहित आहे ते तर दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझे. चैतन्याचा वास कुठं होतो? जिथं एकही दुष्टगुण मिळत नाही, तिथं चैतन्याचा वास होतो. संतांच्या जीवनात एकही दुष्टगुण मिळत नाही, सगळे सद्गुणच ठासून भरलेले असतात. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाच्या ठिकाणी चंदनाचं प्रत्येक पानं, फुलं, मुळ्या, खोड जे काय असेल ते प्रत्येक अवयव सुगंधच देतो. तसं संतांना चंदनाची उपमा दिली. हो, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. संत हे चंदन आहेत. चंदनाचं प्रत्येक अवयव, प्रत्येक अंग सुगंध देतं. तसं संतांच्या जीवनात सगळे सद्गुणच असतात, एकही दुष्टगुण नसतो. तिथं दुष्टगुण न मिळणे चैतन्याचा वास झाला म्हणजे. संता शौच असतो. शौच, बाहेरी कर्मे शाळाला, भीतरी ज्ञानी उजळाला, या दोही परी आला पाखाळा एका. ज्ञानोबा आहे. अंतर्बाह्य शुद्धी, अंग मन जैसे कापुराचे. सूर्य जसा अंतर्बाह्य निर्मळ आहे, कापूर जसा अंतर्बाह्य निर्मळ आहे, तसा संत अंतर्बाह्य निर्मळ असतो. आतून विमल आत्मज्ञान आणि बाहेरून शुद्ध कर्माचरण. बाहेरी कर्मे शाळाला, भीतरी ज्ञाने उजळला, या दोही परी आला पाखाळा एका. ज्ञानोबा आहे. हे संताच्या अंगी असलेलं शौच असते आणि हे पावित्र्य असते. आणि म्हणून पावित्र्य म्हणजे जो अहंकार शून्य आहे, अहंकार रहित आहे, दोष रहित आहे, ज्याचे दोष गेलेत आणि जो इतरांचे दोष घालवतो, ती पवित्रता असते. आणि म्हणून त्या संत पुंडलिकाच्या इतिहासामध्ये गोष्ट येते की संत पुंडलिक आपल्या आईवडिलाला काशीला गंगा यात्रेला असं ओढत घेऊन चालला होता. बायको खांद्यावर घेतली आणि आईवडिलाला ओढत चालला होता, दोरी बांधून. असा इतिहास येतो. आणि जाताना वाटेत त्याला तो मांडक्य ऋषीचा आश्रम लागला. मोस्ट प्रॉबेबली मांडक्य ऋषीच नाव आहे त्यांचं, इफ आय एम नॉट रॉंग. तो मांडक्य ऋषीचा आश्रम लागला. तर त्या आश्रमाजवळ, त्या आश्रमात घुसताना एक त्याला 3 अतिशय मलिन, अतिशय घाणेरड्या, काळ्या किट्ट झालेल्या 3 स्त्रिया दिसल्या, 3 बायका दिसल्या. त्या ऋषी आश्रमात गेल्या, त्या ऋषीचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्या. बाहेर आल्या त्यावेळेस पुंडलिक तिथंच होता. तो म्हणला, माते तुम्ही तिघीजणी अतिशय मलिन आणि घाणेरड्या होत्या, मध्ये गेलात आणि स्वच्छ आणि पवित्र होऊन कशा आल्या? तुम्ही अतिशय चकचकीत दिसायला, जाताना अतिशय घाण होत्या. तुम्ही कोण आहात? तर त्यांनी सांगितलं की आम्ही गंगा जमुना सरस्वती आहोत आणि आम्ही ऋषीवर्यांचं दर्शन घेऊन बाहेर आलोत आणि पवित्र होऊन आलोत. याला काय म्हणायचं? जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. गंगा यमुना सरस्वती तीर्थ आहे, हा संगम तीर्थ आहे. पण हे या तीर्थाचं कार्य बँकेसारखं असतं. बँक काय करते? दुसऱ्याचे पैसे डिपॉझिट करते आणि दुसऱ्याला वाटते. एकाकडून घ्यायचं आणि दुसऱ्याला वाटायचं. आम्ही बँकेत डिपॉझिट करायचं, आम्ही केलेलं डिपॉझिट बँक इतरांना कर्ज म्हणून देते. म्हणजे देवीचं घेऊन देवीला लावायचं.
कुणाकडून तरी घ्यायचं आणि कुणाला वाटायचं. तसं तीर्थाचं काम आहे. तीर्थाला गेल्यावर तुमचं पाप वगैरे जातं, पण हे पाप त्या तीर्थाच्या गंगा यमुना सरस्वतीच्या माथ्यावर जाऊन बसतात, त्या काळ्या पडतात. आमचं पाप त्या धुतात, पण हे पाप त्यांना चिकटतं, त्या काळ्या पडतात. आणि मग त्या काय करतात, त्यांचं पाप धुण्यासाठी संतांना शरण जातात, संतांचे पाय स्पर्श करतात आणि पुन्हा त्यांचं पाप घालून स्वच्छ होऊन पुन्हा तीर्थ म्हणून उभे राहतात. ही क्रिया चालू असते. आणि म्हणून संत तीर्थाचंही तीर्थ आहे. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूपक, ज्ञानोबा आहे. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूपक. संत हे पवित्राचे पवित्र आहेत, तीर्थाचे तीर्थ आहेत. गंगा जमुना सरस्वती तीर्थ आहे, पण या तीर्थाचंही तीर्थ संत आहेत, मांडक्य ऋषी आहेत. गंगा जमुना सरस्वती तुमचं पाप घालवतात, पण या तिन्ही नद्याचं पाप तो मांडक्य ऋषी घालतो. आता ज्ञानोबा आहे, तुकोबा यासारखे संत घालतात. आणि ही संतांच्या अंगी असलेली पवित्रता असते. आणि म्हणून मी बोललो की पवित्रता म्हणजे काय, की जो दोषरहित आहे आणि जो इतरांचे दोष घालतो, ती पवित्रता असते. मांडक्य ऋषी पवित्र आहेत आणि त्यांनी गंगा जमुना सरस्वती यांचेही दोष घालवले, ही पवित्रता आहे. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. जो स्वतः दोषरहित आहे आणि इतरांचे दोष घालवतो, ती पवित्रता असते. आणि ही पवित्रता संतांच्या अंगी असते. ज्ञानोबा आहे, तुकोबा यांच्यासारखे संत. आणि अशा संताचा ध्येय पवित्र असतो, पावन असतो. असे संत आत्मज्ञानी असतात. आत्मज्ञान पवित्र आहे. हो, ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची आधी. या पृथ्वीवर ज्ञानासारखं पवित्र काय, तर ज्ञानच. हो, ना तरी पृथ्वीचे निपाडे काटाळे जरी जोडे, तरीच उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा. अमृताची चवी निवडी जे, तरी ते अमृतासारखीच मनिजे. अमृतासारखं गोड काय, तर अमृत. या पृथ्वीवर पृथ्वीच्या वजनाची वस्तू सापडली तर ज्ञानाला उपमा देता येईल. अशक्य. पृथ्वीवर पृथ्वीच्या वजनाची वस्तू कशी सापडेल, तसं ज्ञानाला उपमा देणं अवघड आहे, अशक्य आहे. मग ज्ञानासारखं पवित्र ज्ञानच. आत्मज्ञान पवित्र आहे आणि ते संतापाशी असतं. आणि असे संत कसे, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. संत कसे, आत्मज्ञानानं चोख आहेत, शुद्ध आहेत, पवित्र आहेत. कारण आत्मज्ञानच पवित्र आहे. आणि म्हणून ज्यांच्याजवळ पवित्र असं आत्मज्ञान आहे, त्या संतांचा देह पवित्र आहे. ज्यांचा अहंकार गेलाय, अहंकार गेल्यामुळं देह पवित्र होतो, म्हणून संतांचा देह पवित्र आहे. आणि म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तात्पर्य संतांचा देह पवित्र असतो. संतांचा देह पवित्र असतो आणि संतांची वाणी पुण्यवंत असते. संतांची वाणी पुण्यवंत असते. आता ही संतांची वाणी पुण्यवंत असते म्हणजे नेमकं काय. वाणी पुण्यवंत आहे म्हणजे संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा पुण्यच आहे. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. जयाचे बोलू धर्मोजिये, दिठी महासिद्धी तेविये, स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा. उभी नीट आहे का. जयाचे बोलू धर्मोजिये, दिठी महासिद्धी तेविये, स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा. जयाचे बोलू धर्मोजिये, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संत धर्मासारखं वागतो असं म्हणायचं नाही. संत वागतो तोच धर्म. संत धर्मासारखं बोलतो असं म्हणायचं नाही. संत बोलतो तोच धर्म. जयाचे बोलू धर्मोजिये, ज्ञानोबा बोलतात, जयाचे बोलू धर्मोजिये. संत बोलतो तोच धर्म असतो. संत बोलतो तोच धर्म असतो. आणि धर्म म्हणजे काय. येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबा. समाजातील वडील माणसं जसं वागतात त्या वागण्याला धर्म म्हणावं. मग वडील कोण. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणचे होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्यांचं वागणं बोलणं चालणं मूर्तिमंत वेद आहे, अर्थात जे वेदासारखं वागतात आणि वेदाचा धडा समाजाला देतात, ते वडील असतात. आणि मग वेदासारखं वागून वेदाचा धडा समाजाला देतात, ते संत असतात. म्हणून वडील म्हणजे संत. आणि मग संत जसं जसं वागतील त्या वागण्याला धर्म म्हणावं. मग संत कसे वागतात.
की जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते पर्वते सरमनती जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. मग संतांचं वागणं हा धर्म आहे. तर संतांचं वागणं कसं आहे? तर संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायाला किंवा संतांच्या वागण्याला धर्म म्हणावं. आणि मग जयाचे बोलू धर्मोजी आहे. नीती हाच धर्म आहे, रीती हा धर्म आहे, माणुसकी हा धर्म आहे, इमानदारी हाच धर्म आहे, सत्य हाच धर्म आहे, प्रेम हाच धर्म आहे, अहिंसा हाच धर्म आहे, परोपकार हाच धर्म आहे, सहानुभूती हाच धर्म आहे, जिव्हाळा हाच धर्म आहे, सदाचार हाच धर्म आहे. हा सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. संतांचं वागणं म्हणजे धर्म. आणि मग संतांचं वागणं म्हणजे काय? संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, सदाचार हे संतांचं वागणं आहे. आणि या सर्व सद्गुणाला किंवा संतांच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग संतांच्या जीवनात काय नीती आहे? संत नीतीने वागतो, नीतीने बोलतो. नीतीने बोलणं हे पुण्य आहे. संतांच्या तोंडातून पुण्य निघालं, वाणी पुण्य म्हणते. संत रीतीने वागतो, नीतीने वागतो. त्यांच्या तोंडातून नीतीचे आणि रीतीचे शब्द निघतात. नीतिरीतीचे शब्द निघणे, नीतिरीती हे पुण्य आहे. आणि नीतिरीतीचे शब्द तोंडातून निघणं हे पुण्य आहे. म्हणून वाणी पुण्य म्हणतात. संतांचं वागणं माणुसकी आहे, इमानदारी आहे. आणि मग संतांच्या तोंडातून माणुसकी आणि इमानदारीचे शब्द निघतात. मग संतांच्या तोंडातून पुण्य निघतं, वाणी पुण्य म्हणतं. संतांचं वागणं सत्य आहे, अहिंसा आहे, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार आहे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पुण्य आहे. मग संतांच्या तोंडातून सत्य निघतं, सत्य पुण्य आहे. म्हणून संतांची वाणी पुण्यवंत. संतांचं बोलणं हे जिव्हाळा आहे. बघा तुम्ही, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती या सगळ्या गोष्टीतून पुण्य जन्माला येतं. आणि संतांच्या तोंडातून हे सगळे नीतियुक्त शब्द, रीतियुक्त, माणुसकीयुक्त, इमानदारीयुक्त, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळायुक्त हे सगळे शब्द संतांच्या तोंडातून निघतात. आणि हे सगळे शब्द पुण्याला जन्म देतात. म्हणून संतांच्या तोंडातून पुण्यच निघत असते या शब्दाच्या रूपानं. आणि मग संतांची वाणी पुण्यवंत आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. संतांची वाणी पुण्यवंत आहे. कारण संतांचं बोलणं हे धर्म आहे. संत बोलतात तोच धर्म आहे. संतांचं बोलणं धर्म आहे. आणि धर्मातून पुण्य जन्माला येतं. म्हणून संतांच्या तोंडातून पुण्य बाहेर निघतं. संत बोलतील तेच पुण्य. आणि म्हणून त्यांची वाणी पुण्यवंत आहे. आपण म्हणत नाही का, एखादा भिकारी आला, दान धर्म करा हो गरीबाला, दान धर्म करा हो. दान धर्म करा म्हणजे काय करा? पुण्यच करा. एखादी भाकरी वाढली, तुम्ही दान धर्म केला, धर्म केला म्हणजे पुण्य केला. मग संतांच्या तोंडातून धर्म निघतो म्हणजे पुण्य निघतंय. म्हणजे त्यांची वाणी पुण्यवंत आहे. त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा पुण्य आहे. कारण त्यांच्या तोंडातून धर्म निघतोय. धर्म म्हणजे पुण्य. मग त्यांच्या तोंडातून धर्म निघतो म्हणजे पुण्यच निघतं. म्हणून वाणी पुण्यवंत. संतांची वाणी पुण्यवंत. शरीरात संतांचा देह पवित्र, संतांची वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आणि हे सगळं का संत अच्युत भगवंताचं सदा सर्व काळ नामचिंतन करतात म्हणून. आणि म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. पुण्याची व्याख्या करा तुम्ही. दानोबा पुण्याची व्याख्या सांगतात. पुण्य म्हणजे काय? जे निपजे सत्वगुणे तया सुकृत असे म्हणे श्रोतसम. गोवे नीट ऐका. जे निपजे सत्वगुणे तया सुकृत असे म्हणे श्रोतसम. जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य. सात्विक आचरणातून, चांगल्या वागण्यातून, सत्वगुणातून जे जन्माला येतं ते पुण्य. संतांचं आचरण सात्विक आहे, संतांची वाणी सात्विक आहे, संतांची वाणी सात्विक आहे. मग या सात्विक वाणीतून, या सत्यवाणीतून पुण्य जन्माला येतं. सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य. मग संतांची वाणी सात्विक आहे, मग संतांच्या सात्विक वाणीतून जन्माला येतं ते पुण्य. आणि म्हणून वाणी पुण्यवंत. मग सत्वगुणातून जन्माला येतं तेच पुण्य. संतांची वाणी सात्विक आहे, आणि मग संतांच्या तोंडातून निघणारी वाणी सात्विक आहे, अर्थात पुण्य. का सत्वगुण पुण्याला जन्म देतो. जे निपजे सत्वगुणे त्या सुकृत असे म्हणे श्रुतसम. संतांची वाणी पुण्यवंत आहे. शिवाय संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेत ती सुद्धा संतांची वाणी पुण्यवंतच आहे. धनोबाने बोलले
ही संतांचे जर तुम्ही ग्रंथ वाचले, ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली, तर ज्ञानोबा बोलतात काय होतं, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण व्हायचे. ज्ञानोबा म्हणतात माझी ज्ञानेश्वरी पुन्हा 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 वाचा, काय होईल, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण व्हायचे. या ग्रंथ पुण्य संपत्ती माझी ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचा, तुम्हाला अगाध पुण्य मिळेल, तुम्ही मुक्त व्हाल. मग संतांचे ग्रंथ त्यांच्या मुखातून निघाले, ती संतांचीच वाणी आहे. ग्रंथ पुण्य आहेत, ग्रंथातून पुण्य मिळतं, म्हणूनच संतांची वाणी पुण्यवंत आहे. आणि म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तात्पर्य संतांचा देह पवित्र आहे, संतांची वाणी पवित्र आहे. का तर संत सर्व काळ अच्युत भगवंताचं अर्थात भगवान कृष्णाचं नामस्मरण करतात. आणि या सातत्यानं अच्युत भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं त्यांच्या देहाला अहंकार सोडून जातो. अहंकार सोडून गेला की देह पवित्र होतो. आणि म्हणून संतांचा देह पवित्र आहे. आणि संतांच्या मुखातून सातत्याने सात्विक शब्द बाहेर पडतात, धर्म बाहेर पडतो. धर्म हा पुण्य असतो, सात्विक शब्द हा पुण्य असतो. आणि म्हणून संतांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा पुण्य असतो. आणि म्हणून संतांची वाणी पुण्यवंत असते. आणि म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. शिवाय दानोबा बोलले एक ठिकाणी, तो करी ती तुली पूजा, तो कल्पी तो जपो माझा, तो असे ते कपिध्वजा समाधी माझी. यातलं एक चरण घ्या. काय म्हणतात ज्ञानोबा, तो कल्पितो जपू माझा. संत जे कल्पितो ते स्तवन करतो, तो कल्पितो जपू माझा. संत जी कल्पना करतो तो माझा जप असतो. तो कल्पितो जपू माझा. संत जी कल्पना करेल ते स्तवन करेल, जे स्तवन करेल ते तोंडातून बाहेर निघेल, जे तोंडातून बाहेर निघेल तो भगवंताचा जप आहे. भगवंताचा जप हे पुण्य आहे. मग तो कल्पी तो स्तवी हा जप असतो. आणि म्हणून संतांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा भगवंताचा जप आहे. आणि भगवंताचा जप हे पुण्य असतंय. आणि म्हणून हे संताची वाणी पुण्यवंत आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. संतांचा देह पवित्र आहे, संतांची वाणी पुण्यवंत आहे. का ते सदा सर्व काळ अच्युत भगवंताचं नामस्मरण करतायत. आणि या सदा सर्व काळ अच्युत भगवंताच्या केलेल्या नामस्मरणामुळं त्यांच्या देहाला अहंकार सोडून जातो. म्हणून त्यांचा देह पवित्र आहे. आणि त्यांच्या तोंडातून सदा सर्व काळ धर्म निघतो. धर्म हा पुण्य असतो. सात्विक शब्द निघतात, सात्विक शब्दातून पुण्य जन्माला येतं. ते सदा सर्व काळ भगवंताची मुखानं नाम घेत असतात. आणि या सर्वच गोष्टीमुळं संतांची वाणी पुण्यवंत असते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. आणि मग अशा संतांचा जर तुम्ही सातत्यानं जप केला तर काय फायदा होतो हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. तुम्ही जर सातत्यानं संत अच्युत भगवंताच्या नामानं पवित्र झालेत आणि त्यांची वाणी पुण्यवंत झाली. पण आता या संताच्या नामानं लिंक कशी, अच्युत भगवंताच्या नामानं संत पवित्र झालेत, त्यांचा देह पवित्र आहे, वाणी पुण्यवंत झाली. पण आता या संताच्या नामाने आम्हाला पवित्र व्हायचे, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. संतानं भगवंताचा नामजप केलाय आणि पवित्र झालेत. आता आम्हाला संताचा नामजप करायचा आणि पवित्र व्हायचे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. आम्ही संतांचं नामजप करायचे, आमचा देह पुण्यवंत होतो आणि शरीर पवित्र होतं. का संत आणि देव एकच असतात. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तो संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम, तो चालते बोलते प्रब्रह्म. संत हा चालता बोलता पांडुरंग परमात्मा असतो, तुकोबाराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात. म्हणून संताचा जप केला काय आणि पांडुरंगाचा जप केला दोन्ही एकच आहे. म्हणून संताचा नाम जप करा. संताच्या नामजपानं तुका म्हणे पापे जाती संताची अजपे.
संताचं नाम जप केला की आमची पापं जातात. आणि तेच तुकोबारा दुसऱ्या चरणात सांगतात, जळतील राशी पातकाच्या. ढिगल नाही, रास. खळ्यात रास पडलेली असते, जिला मोजलेलं नसते. एका राशीमध्ये 50-25 पोते भरतात. छटाकात पाव नाही. असल्या राशीच्या राशी, पापाचे डोंगराच्या डोंगर, पापाचे कळप पडती पुढे. संताच्या नाम जपानं पापाच्या राशीच्या राशी जळून जातात, तुमचे दोष हरतात आणि तुम्हाला मुक्ती मिळते. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. संत सज्जन असतात आणि संतांचा नाम जप केला की आम्हाला अगणित पुण्य मिळतं, आमची पापं जळतात, आम्ही मुक्त होतो. कारण देव आणि संत एकच असतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानोबा एक ठिकाणी बोलतात 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरीत, विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असवतया ते प्रशंसिता लाभवती. तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम हा जप केला तर तेवढ्याकरता ज्ञानदेव तुकाराम तुम्हाला त्यांचं संतपद बहाल करतात. आणि मग जर तुम्ही सातत्यानं आणि अति आवडीनं ज्ञानदेव तुकाराम हा जप केला तर ते तुम्हाला त्यांचं संतत्व कायमचंच बहाल करतात. तुम्ही जर त्यांचा कायमचा नाम जप केला तर तुम्ही सातत्यानं ज्ञानदेव तुकाराम म्हणा, ते तुम्हाला त्यांचं संतत्व कायमचं बहाल करतात. ज्ञानोबा बोलतात, विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो त्या ते प्रशंसिता लाभवती. सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणलं थोडा वेळ तर तेवढ्या वेळ करता ते त्यांचं संतपद आपल्याला देतात. मग अति आवडीने सातत्यानं ज्ञानदेव तुकाराम हा जप केला तर ते त्यांचं संतपद तुम्हाला कायमचं देतात. हा संत नामाचा महिमा आहे. आणि म्हणून संतांचा नाम जप करा. ज्ञानदेव तुकाराम असा सातत्यानं जप करा. हा जप म्हणजे दिस इज इक्वॅलंट टू पांडुरंग. रामकृष्ण हरी म्हणणं आणि ज्ञानदेव तुकाराम म्हणणं बोथ आर इक्वल, दोन्ही सारखेच आहेत. ज्ञानदेव तुकाराम म्हणा किंवा रामकृष्ण हरी म्हणा, दोन्ही सारखंच आहे. आणि म्हणून भगवंताच्या नामानं जे मिळतं ते संताच्या नामानं मिळतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की या महात्म्यांचा, या संतांच्या नामाचा जप करा, त्यांच्या नामाचं चिंतन करा. अर्थात ज्ञानदेव तुकाराम असं सातत्यानं भजन करा. फायदा काय? तर तुमच्या पापाच्या राशी जळतील आणि तुम्ही तराल, तुम्ही मुक्त व्हाल. त्या वाल्या कोळ्याला किती पापाच्या राशी होत्या? वाल्या कोळ्याच्या 7 रांजणं भरली होती. मनुष्य आला की त्याने आडवाव, त्याच्या पिशीत काय ते चापाव. वरचं दिलेलं त्याचं पोट भरत नव्हतं, ते पिशी चापायचं आणि त्यातून एक दगड निघायचा काळ्या रंगाचा, त्याला म्हणतात शालिग्राम. त्याला वाटायचं पिशीत काहीतरी लपलंय म्हणून वरून त्या माणसाने दिलं धरवं सगळं, पण ते नाही म्हणजे पिशी दे, माझ्या पिशीत दगड निघायचा आणि ते दगड द्यायचा नाही. त्याला वाटायचं लय किमती काय की त्या दगडासाठी ते लोक जीव द्यायचे, कारण तो शालिग्राम होता, भगवान विष्णू होता. दगडच द्यायचे नाही, सगळं द्यायचे पण दगड द्यायचे नाही. मग त्याला वाटायचं दगडाची लय किंमत येईल काय, मग दगड घ्यायचं आणि त्याला मारून टाकायचं. अशा त्या शालिग्राम दगडाने 7 रांजणं भरली. आता ते दगड दुकानावर नेलं, त्याचं काय येतं? ते दगड होता तो शालिग्राम, पण त्याला कळत नव्हतं. आणि मग ज्यावेळेस पापाची 7 रांजणं भरली होती, त्याच्यासारखा महापापी कोण नव्हता वाल्या कोळ्यासारखा. पण ज्यावेळेस नारदाची त्याची भेट झाली आणि नारद त्याला घाबरले नाही, त्यावेळेस नारद म्हणले, वाल्या जे पाप करतो त्यात तुझे घरचे भागीदार आहेत का? ते म्हणलं मला काय माहीत. ते मला जा घरी विचारून ये. म्हणले पळून जाताल, म्हणले दावेन बांध, म्हणले मला. नारदाला बांधले आणि घरी गेलाय. आणि बायकोला विचारतो, अगं मी माणसं मारून पाप करून पैसे आणतो, पोट भरवतो, तुमचं माझ्या पापात सहभागी आहेस का? ते म्हणले वेगा धनी, ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवसापासून मला पोसवण्याची जिम्मेदारी तुमची. तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. तिला चावला तर विंचून ओरडत होती. ती म्हणली मला विंचू चावलाय, माझ्या अर्ध्या वेदना वाटून घेता का? वाल्या म्हणतो कसं घेऊ? म्हणले ती म्हणले मग मी तुमचं पाप कसं वाटून घेऊ? तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. आईकडे गेला, आई माझं पाप सहभागी आहे का तू? ते म्हणली माझ्या गवऱ्या पुढे गेल्या, तू जाणं तुझं पाप जाणं. वाल्या कमरात मोडला, गुडघ्यात मोडला. पोराकडे गेला, पोरा मला बाळ मी माणसं मारून पाप करून पैसे आणतो, सगळ्यांना पोसवतो, माझ्या पापात सहभागी आहे का? पोरगं म्हणतं बाबा मला काय कळतं, माझं खेळून खाण्याचं वय, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या कमरात मोडला, गुडघ्यात मोडला, घोट्यात मोडला, सगळाच मोडला. त्याला उपरती झाली, झाक गेली, डोळे उघडले, उपरती झाली, रखरखीत वैराग्य आलं आणि नारदाच्या पायावर लोळला. नारदाने मंत्र दिला रामनामाचा, त्याच्या अंगावर वारूळ वाढलं आणि त्यातून त्याचा उद्धार झाला. सांगायचं हे की वाल्या कोळ्यासारखा एवढा महापातकी त्याच्या पापाच्या राशी जळल्या रामनामानं, संतनामाच्या जपानं, नारदाच्या जपानं. नारदाला गुरु केलं. नारदाच्या नामाचा जप काय, रामनामाचा जप काय एकच आहे. वाल्या कोळ्याच्या राशीच्या राशी जळल्या पापाच्या,
आणि वाल्या कोळ्यासारखा महापापी तरला. आणि म्हणून भगवंताच्या नामानं, संताच्या नामानं मोठमोठे पापी तरतात, पापाच्या राशी जळतात. आणि म्हणून संताच्या नामाचा जप करायचा आहे, संतांना शरण जायचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. अर्थात संताच्या नामचिंतनानं पापाच्या राशी जळतात, पापाचे डोंगर जळतात. आणि तसा महापापी मनुष्यही उद्धरून जातो, मुक्त होतो, दोषमुक्त होतो, त्याला मुक्ती लाभते संताच्या नामजपानं. म्हणून संताचा नामजप करायचा. आणि मग तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. मग असा संत किती महान असतो की ज्या संताच्या नामजपानं पापाच्या राशी जळतात आणि मोठे मोठे महापापी मुक्त होतात. अशा संतांच्या पायाच्या धुळीचा महिमा काय असतो हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. काय महिमा आहे बघा. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीरानं पुढं चालावं आणि देवानी लढासारखं कबीराच्या मागे फिरावं. कबीरा थांब, मी देव आलोय, मी पांडुरंग आलोय. का? अरे येऊ दे ना मला, थांब ना. कबीर म्हणतो का देवा? अरे काय नाही म्हणलं, तुझ्या पायाची माती घ्यायची माझ्या कपाळाला लावायची. कबीर म्हणतो देवा दमाने मला चादरी विनायच्यात. कबीर पुढं चलतो, देव लंडासारखा मागे फिरतोय. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. हेच तुकोबाराय सांगतायत. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देव या संतांच्या मागे मागे लंडासारखा धावत असतो. का? त्यांच्या चरणाची माती आपल्या अंगाला लावावी. नामयाच्या मागे हिंडे केशिराज, लागावया रज चरणीचे. सगळ्या खरा संत असा ज्ञानोबाराय तुकोबारायसारखा, नामदेवरायसारखा अशा महान संतांच्या पाठीमागे देव लंडासारखा पळतो. का? तर त्यांच्या पायाची धूळ उडावी, माझ्या अंगाला लावावी, माझ्या अंगाला लागावी, माझा देह पवित्र होतो, माझं दैव घडतं. संताच्या चरण जाणत देव म्हणतो माझं दैव घडतं. ज्ञानोबाराय साक्ष देत आहेत. मी लक्ष्मी डावलोनी केली परोती, तोडून कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थळाची वाखती चरण रजा. अजून पावलाची मुद्रा, मी हृदय वाहेगा सुभद्रा, आपुल्या दैव समुद्रा जतने लागी. तो भृगु ऋषीला हात मारायला आला देवाला. पूर्ण इतिहास सांगत नाही आता, फक्त थोडक्यात सांगतो. भृगु ऋषीला हात मारायला आला भगवान विष्णूला. देवानं ओळखलं, भृगु मला लात मारायला आलाय. ज्ञानोबाराय लिहित आहेत, मी लक्ष्मी डावलोनी केली परोती. पायाची लक्ष्मी बाजूला सरकवली, तोडून कौस्तुभ घेतला हाती, गळ्यातला कौस्तुभ काढला, तोडला. का? तर त्यांनी लात मारली आणि त्या कौस्तुभावर जर पाय पडला असता तर भृगूचा पाय फुटला असता. उलट कौस्तुभाचा प्रहार त्याच्या पायाला झाला असता, पाय फुटला असता. मग तोडून कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरण रजा. छाती पुढं केली, मला मारलात. आणि भृगूनी लात मारली. आणि अजूनही पावलाची मुद्रा, मी हृदय वाहेगा सुभद्रा, आपल्या दैव समुद्रे जतन लागी. त्या भृगूची लात, त्या संताची लात मी अजून माझ्या हृदयावर स्त्री वस्त्रलांछन म्हणून वागवतोय. का? त्या लाथेच्या प्रहारानं जी काय माती धूळ माझ्या छातीला लागली, ती 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 धूळ घेऊन माझ्या कपाळाला लागतो आणि मी माझं दैव घडवतो. आपल्या दैव समुद्रे जतने लागी. अजून पावलाची मुद्रा, मी हृदय वाहेगा सुभद्रा, आपल्या दैव समुद्रा जतने लागी. तात्पर्य संताच्या पायधुळीने देव म्हणतो माझं भाग्य घडतं. हा काय महिमा आहे. देवाच्या पायधुळीने सगळ्या जगाचं भाग्य घडतं, पण देव म्हणतो माझं भाग्य संताच्या पायधुळीने घडतं. आणि याला तुकोबाराय म्हणतात, देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देव इच्छा करतो की संताच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागावी, माझ्या कपाळाला, माझ्या अंगाला लागावी. का? तर संताच्या पायधुळीने माझं दैव घडतं. हा संताच्या पायधुळीचा महिमा आहे. आणि म्हणून तुकोबारायत म्हटलं की संत चरणराज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संताच्या धुळीचा महिमा आहे. संताच्या पायधुळीने देव आपलं दैव घडवतो, तर तुमचं आमचं दैव का घडणार नाही? आणि म्हणजे संतांचा सहवास आहे. संतांचं दर्शन घेऊन आल्यानंतर आपण घरी बसल्यानंतर आंघोळ करत नाहीत किंवा पाय धुत नाहीत. का? तर त्या सहवासातली संताची जी रज आपल्या अंगाला लागली किंवा पायाला लागली ती खूप वेळ राहावी आणि आपल्या वासना जळाव्यात, आपल्याला मुक्ती मिळावी. म्हणून तीर्थयात्रेवरून आल्यावर किंवा संताच्या सहवासातून आल्यावर आपण पाय धुत नाहीत किंवा आंघोळ करत नाहीत, तसंच बसतो. किंवा घरच्यामध्ये तू संतांना भेटून आलाय, पाय धुवू नको, आंघोळ करू नको,
ती लागलेली रज आहे संताची आपल्या अंगाला, चरण रज, ती तशी आपल्या अंगावर कायम राहावी, किमान एक दिवस तरी, त्याने आपला उद्धार होईल. आम्ही अपेक्षा करतो संताच्या पायराजाची, धुळीची, यात काय नवल, देवही करतो. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. नामयाच्या मागे हिंडे केशराज, लागावया रज चरणीचे. नामदेव महाराजांना कबीरानं पुढं चालावं आणि देवाने लंडासारखं मागं पळावून म्हणा, थांबा नामदेवा, कबीरा मी आलोय. कबीराने म्हणा, या देवाधमाने मला चादरी विणायच्यात. काय भाग्य, काही अशी दशा येईल माझ्या अंगा. ही अवस्था आमच्या जीवनात कधी येईल हो, की देवाने आमच्या मागं फिरवून आम्ही पुढं चालावं. थांबा डॉक्टर मोठे, मी आलोय का, तर तुमच्या पायाची धूळ मला लागू द्या. हे भाग्य आम्हाला कधी लाभेल. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर. आमच्या जीवनात काय येऊ नये. हां, कबीराच्या मागं देवाने लंडासारखं फिरावं, देवाने आमच्या मागं लंडासारखं फिरावं. त्यासाठी आम्हाला संत बनावं लागेल. आणि संत बनायचे तर या संतांच्या नामाचा जाप करा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. हा संताचा महिमा आहे. संतांना शरण जा, संताच्या नामाचा जाप करा. फायदा काय होईल, तुम्ही संत होताल. आणि तुम्ही संत झाले की देव तुमच्याही पायाची चरणरज इच्छिल. इतकं मोठं मनुष्य जन्मातून होता येतं आणि ते प्रत्येकानं व्हावं. देव आमच्या पायाच्या मातीची अपेक्षा करेल, आम्ही संत बनावं. आणि म्हणून देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. अर्थात देव संताच्या चरणाची धूळ आपल्या अंगाला लावावी म्हणून इच्छा करतो, कारण त्या मातीने देवाचं भाग्य घडतं, असं देवच बोलतोय. आपल्या दैव समुद्रे जतने लागी. आणि मग असा संत, इतका महान कोटीतला संत, ही इज इक्वॅलंट टू गॉड. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. इतक्या महान पराकोटीतील जो संत आहे, ते आता आणि देवात आता काहीच भेद राहत नाही. हे तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, काय त्या उरले वेगळे अनिक, काय त्या उरले वेगळे अनिक, वैकुंठ नायक जयाकंठी. की ज्याच्या कंठात वैकुंठ नायकाचं, भगवान कृष्णाचं, अच्युत भगवंताचं सातत्यानं नाम आहे. आता त्या भगवान कृष्णात आणि त्या संतात वेगळे पण काय उरले, काहीच नाही ना. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तो संत देव बनलेला असतो. भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग आणि भक्त दोन्ही एकच झाले असतात. तया आम्हा परस्परे बाहेरी नामाची अंतरे, वांचुनी अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. तया आम्हा परस्परे बाहेरी नामाची अंतरे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच बनलेले असतात. आता फक्त शरीरानं वेगळे दिसतात, आत्म्याने ते एकच झाले असतात. देहानं वेगळे दिसतात, नावानं वेगळे दिसतात. हा ज्ञानोबा तर तो विठोबा, हा तुकोबा तर तो विठोबा, हा चोखोबा तर तो विठोबा, हा निळोबा तो तो विठोबा. तया मा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचुनी अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. संत आणि देव आत्मिक रूपानं केव्हाच एक झाले असतात, फक्त देहाने नावाने वेगळे असतात. आणि याला तुकोबाराय म्हणतात, काय त्या उरले वेगळे अनिक, वैकुंठ नायक जयाकंठी. अर्थात ज्याच्या कंठामध्ये वैकुंठ नायक भगवान कृष्णाचं, भगवान अच्युताचं नित्य नाम आहे, सर्व काळ नाम आहे, असा महापुरुष, असा संत आणि देव हे वेगळे नसतात, ते एकच झालेले असतात. ते एकच झाले असतात. आणि म्हणून संत आणि भगवंत हे दोस्त असतात. दोस्त शब्द कसा आहे पहा, दो अधिक असत बरोबर दोस्त. संत वेगळा, देव वेगळा. आधी, मुक्तीच्या आधी. भक्त वेगळा, देव वेगळा मुक्तीच्या आधी. पण मुक्ती मिळाली, आता संत आणि भगवंत दोस्त झाले. आणि दोस्त शब्दाचा अर्थ काय, दो अधिक असत बरोबर दोस्त. दोन वस्तूचा अस्त होऊन त्या एक होणं म्हणजे दोस्त. संत आणि भगवंत दोस्त आहेत, मग दोन वस्तूचा अस्त झाला आणि त्या दोन्ही एक झाल्या, हे दोस्त आहे. आणि मग संत आणि भगवंत दोस्त असतात, ते एकच असतात. निसंगाचा सांगातो भगवंता, निसंगाचा सांगातोय, अर्थात निसंग विरक्त अशा संतांचा मित्र आहे. जो निसंगाचा, म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातो. विरक्त अशा संताचा भगवंत सांगातो असतो, दोस्त असतो. कारण दोन शरीराचा अस्त होऊन ते दोन्ही शरीर एक झाले असतात, एकरूप झाले असतात, म्हणून ती दोस्ती असती, दोस्त असतो. आणि म्हणून संत आणि भगवंत
हे एकच असतं, त्यांच्यात भेद उरलेलाच नसतो. उलट संत भगवंताच्या पेक्षा मोठा असतो. भगवंताच्या कृपेनेच संत भगवंतापेक्षा मोठा असतो. हनुमान दनाबारा म्हणतात की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. मुक्ती अर्थात हरिपदे चौथा पुरुषार्थ आहे आणि संतपदा पाचवा पुरुषार्थ आहे. संत देवाच्या कृपेने देवापेक्षा मोठे असतात. जसं अर्जुन भगवान कृष्णाच्या कृपेने कृष्णापेक्षा मोठा होता, तसे देवाची शक्ती पार्थ देवाशी बहुती परी माने स्तुती गौरव असे. अर्जुन भगवान कृष्णाच्या कृपेने भगवान कृष्णापेक्षा जास्त बलवान होता. आणि लोक जर म्हणाले की अर्जुन भगवान कृष्णापेक्षा बलवान आहे तर याचा आनंद देवाला व्हायचा. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली. आपला मुलगा आपल्यापेक्षा वरचढ निघालाय आणि कोणी कौतुक केलं तर बापाला आनंद होतो की माझा मुलगा माझ्यापेक्षा वरचढ निघालाय. तसं अर्जुन माझ्यापेक्षा वरचढ निघालाय हे ऐकलं की भगवान कृष्णाला आनंद व्हायचा आहे. तसं अर्जुना भक्त होता, तसं संत हे भक्त असतात. तर माझे भक्त माझ्यापेक्षा मोठे निघाले याचा आनंद देवाला होतो. माझा मुलगा माझ्यापेक्षा वरचढ निघाला याचा आनंद बापाला. तसं माझा भक्त माझ्यापेक्षा वरचढ निघाला याचा आनंद देवाला होतो. आणि म्हणून संताची स्तुती देवाला आवडते. संत देवापेक्षाही देवाच्या कृपेने देवापेक्षा मोठे असतात. संत देवाच्या कृपेने देवापेक्षाही मोठे असतात. संतांनी देव एक तर झालेलेच असतात, इथं थांबत नाहीत. इथंच हिशोब थांबत नाही. तर संत देवापेक्षाही मोठे असतात. हा संताचा महिमा आहे. तात्पर्य संतांनी देव एक झालेले असतात हे तुकोबारांना सुचवायचे. आणि मग तुकोबारा म्हणतात काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. संतांनी देव एकच असतात, नवे नवे संत देवापेक्षाही मोठे असतात. हे देवज्ञानेश्वरी सांगतात. दरबारा लिहित आहेत योगिया जो मनिजे तो देवाचा देव जाणीजे सुख सर्वस्व माझे चैतन्य जो. हा जो संत आहे, हा जो कर्मयोगी आहे, तो देवाचाही देव आहे. देवाचाही देव आहे म्हणजे संत देवापेक्षाही मोठे असतात. योगी जो मनिजे तो देवाचा देव जाणीजे सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. संत देवाचाही देव असतो, संत देवापेक्षाही मोठा असतो. एरवी ज्ञानिया जो मनिजे तो चैतन्याची केवळ माझे. हा ज्ञानी संत तो चैतन्य माझा. एकवटलिया प्रेमा पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तू आत्मा हेची होय. बरोबर आहे. काय म्हणतात? एकवटलिया प्रेमा पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होयचे. याच्यापेक्षा काय मोठं पण पाहिजे. संत आणि भगवंत यांच्या प्रेमाला जर उपमा द्यायची झाली तर भगवंतच बोलतायत, ज्ञानोबा लिहित आहेत की मी देह आणि संत आत्मा आहे. असं उलटं नातं होतं. ज्ञानोबा लिहित आहेत एकवटलिया प्रेमा पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय. भक्तीमध्ये भगवंत देह होतो आणि संत भगवंताचा आत्मा होतो. इतके संत मोठे असतात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की एरवी ज्ञानिया जो मनिजे तो चैतन्याची केवळ माझे. अर्थात संत हे भगवंतापेक्षाही मोठे असतात, परंतु भगवंताच्या कृपेनेच. पण इथं तुकोबारा म्हणतात की देव आणि संत एकच असतात. आपण पुढचं वर्णन केलं की संत भगवंताच्याही पुढचे असतात, हे पुढचं वर्णन झालं. पण इथं तुकोबारा एवढंच सांगतात की ज्याची वाणी पुण्यवंत आहे, ज्याचा देह पवित्र आहे, ज्याच्या तोंडात सातत्यानं अच्युत भगवंताचं नाव आहे, असा संत आणि भगवंत हे एकच असतात, एकरूप झालेले असतात. त्यांच्यात वेगळेपणा राहिलेलाच नसतो. आणि म्हणून तुकोबारा लिहित आहेत की काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक जया कंठी. अर्थात ज्याच्या कंठात सातत्यानं वैकुंठ नायक भगवान कृष्णाचं नाव आहे, तो एक दिवस कृष्णच होतो आणि कृष्णाने तो वेगळा राहतच नाही. याला तुकोबारा म्हणतात काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक जया कंठी. राम म्हणता रामची होईजे पदी वैश्वनी पदवी घ्यायची चिंतने चिंतने तदरूपता. आणि मग असा संत आणि भक्त, असा संत, असा देव आणि असा भक्त
यांचा संगम झाल्यानंतर, असा देव आणि असा भक्त यांचा संगम झाल्यानंतर काय होतं हे तुकोबाराय अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. आता संत आणि भगवंत एकच झाले, ते वेगळे राहिलेच नाहीत. ते एकच झाले म्हणजे त्यांचा संगम झाला. गंगा आणि यमुना एकमेकाला मिळाल्या म्हणजे दोन्ही एक झाल्या. तसं देव आणि संत एक झाले म्हणजे त्यांचा संगम झाला. पण गंगा आणि यमुना या दोघीचा संगम झाल्यानंतर तिथं गुप्त रूपाने सरस्वती वाहत असते. तसं देव आणि संत यांचा संगम झाल्यानंतर तिथं नामाची सरस्वती गुप्त रूपाने वाहत असते. हे तुकोबाराय अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. अर्थात देव आणि भक्त एकच झाले, त्यांचा संगम झाला. पण या दोघाचा संगम झाला. जसे गंगा आणि जमुना दोघीचा संगम दिसतो, पण तिथे गुप्त रूपानं सरस्वती वाहत असते, ती दिसत नाही. तसं देव आणि संत यांचा संगम झाला, हे दोघं दिसत आहेत, पण तिथं गुप्त रूपानं हरिनामाची सरस्वती वाहत असते, ती दिसत नाही, पण ती तिथे असते. पण ती गुप्त नामाची सरस्वती तिथे असते. याला तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. अर्थात संतांचा सर्व काळ अच्युत भगवंताचा, भगवान कृष्णाचा नामजप चालू असतो, मानसिक जप चालू असतो, तो दिसत नाही, एवढंच आहे. गंगा जमुना संगम झाला, दोघी दिसतात, पण सरस्वती दिसत नाही, ती गुप्त रूपानं वाहत असते. तसं देव आणि भक्त एकमेकात मिसळले, त्यांचा संगम झाला, परंतु तिथे गुप्त रूपाने वाहणारी हरिनामाची सरस्वती असते, ती दिसत नाही. याचा अर्थ संत हे मुक्तीवर भजनयुक्त असतात, हे तुकोबाराने सुचवायचे. किंवा जो मुक्तीवर भजनयुक्त असतो तो संत असतो, किंवा जो मुक्त झाल्यानंतरही भगवंताचं नामचिंतन बंद करत नाही तो संत असतो. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. म्हणजे संत मुक्त झालाय, देवाला भेटलाय, देवात मिसळलाय, संत आणि देव एकच झालेत, तरीही संत आपलं भगवंताचं नामचिंतन सोडत नाही, तो मुक्तीवर भजनयुक्त असतो. आणि मग इथं 3 गोष्टी एकत्र आल्या, देव, संत आणि हरिनाम. देव संताचा संगम दिसतो, पण हरिनाम तिथं गुप्त रूपानं वाहत आहे, ती गुप्त सरस्वती असते, ती दिसत नाही. आणि म्हणून तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. अर्थात संत मुक्तीवर भजनयुक्त असतात, सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करतात, सातत्याने भगवंताचं नामचिंतन करून भगवंताच्या नामाचा आनंद लुटतात आणि भगवंतालाही आनंदी करतात. आणि म्हणून हरिनामाला ज्ञानोबा संभोग म्हणतात. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे भगवंताचं अति आवडीनं नाम घेणं. माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. संत भगवंताचं अति आवडीनं नाम घेतात आणि स्वतःत आनंदी होतात, पण भगवंताला आनंदी करतात. एका वस्तूतून, समजा तुम्ही भोग घेतला, एका वस्तूतून तुम्ही गुलाबजामुन खाल्ले, आपली वेळ संपली आता, तुम्ही गुलाबजामुन खाल्ले, तुम्हाला एकट्याला आनंद झाला, पण पत्नीशी भोग घेतला तर एकाच भोगानं दोघाला आनंद झाला. तसं संतांनी हरिनाम घेतलं तर त्याचवेळी संत आणि भगवान दोघाला आनंद होतो. एका भोगातून एका वेळेस दोघाला आनंद होतो, तो संभोग असतो. आणि एका वेळी एका भोगातून एकाला आनंद होतो, तो भोग असतो. म्हणून हरिनामातून संताला आनंद होतो आणि भगवंताला आनंद होतो, हा संभोग असतो. म्हणून हरिनामाला संभोग म्हटले. तो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. अर्थात संत मुक्तीवर भजनयुक्त असतो, भगवंताचं नामजप करतो. या नामजपानं स्वतःत आनंदी होतोच संत, पण भगवंताला आनंदी करतो. म्हणून नामजप किंवा हरिनाम हा संभोगे, श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, अशी ही नामाची सरस्वती गुप्त रूपानं वाहते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. झालेली सेवा पांडुरंगाच्या तुकोबाराच्या चरणी अर्पण करू. महाराज म्हणतात की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो बदे अच्युत सर्व काळ. देव इच्छिरज चरणीची माती, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, काय त्या उरले
वेगळे आणिक वैकुंठ नायक जयाकंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय आणि झालेली सेवा पुन्हा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.